हा व्हिडिओ तुम्ही बघा, खूप जोरदार व्हायरल होतोय. ह्यामध्ये तुम्ही बघितलं समांथा जी खूप मोठी ऍक्ट्रेस आहे, सेलिब्रिटी आहे, एका मॉल मध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलेलं होतं आणि जसा तो इव्हेंट पार पडतो ती ज्यावेळेस आपल्या गाडीकडे निघायला जाते, क्राऊड इतका वाईट पद्धतीने त्यांना घेरतं, बॉडीगार्ड सगळे सिक्युरिटी वाले सगळे अपयशी ठरतात आणि समांथा अशा क्राऊड मध्ये फसते की तिला चालता सुद्धा त्या क्राऊड मधून येत नाही. असंच काहीसं काही दिवसांपूर्वी निधी अग्रवाल या ऍक्ट्रेस सोबत झालं होतं. देखिए, साउथ की एक्ट्रेस निधि अग्रवाल पहुंच गई थी लुलु मॉल एक इवेंट के दौरान. फैंस ने इतनी जोर से उन्हें अपनी ओर खींचा और घेर लिया. आणि असं कोलॅप्स होणं, असं हे सगळं फेलियर कुठेतरी ऑफिस मध्ये बघायला मिळतं आणि त्यालाच म्हणतात द पर्सनल बाउंड्री कोलॅप्स. म्हणजे ऑफिसेस मध्ये बऱ्याचदा असं होतं की लोक तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये इतका इंटरेस्ट घेतात, इतकं त्याच्यामध्ये घुसायचा प्रयत्न करतात. अहो, वर्कप्लेस कामासाठी आहे, आपण तिथे काम करायला आलोय, पण काही लोकांना तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये एवढा इंटरेस्ट असतो, एवढे पर्सनल प्रश्न ते विचारतात, एवढे तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये घुसण्याचा प्रयत्न करणं तुम्हाला बिलकुलही ते आवडत नसतं. प्रश्न आणि ते सगळं तुम्हाला इरिटेट करत असतं. आणि त्याच पद्धतीने आपण ऑफिसेसमध्ये काम करण्यासाठी आल्यानंतर आपल्याला काही ब्रेक्स अलॉट केलेले असतात. त्या ब्रेक्स मध्ये आपल्याला शांती पाहिजे असते, ब्रेक हवा असतो, जेवण आपण करत असतो. पण त्यावेळेस काही लोक तिथं सुद्धा कामाला घेऊन येतात आणि कुठेतरी त्या बाउंड्रीज कोलॅप्स होतात. बघा, पर्सनल आणि प्रोफेशनल बाउंड्रीज सेट करणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं समांथा या ऍक्ट्रेस सोबत क्राऊडने जे केलं, मला वाटतं की कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना पर्सनल स्पेस दिला पाहिजे. हे लोक सुद्धा माणसंच आहेत आपल्यासारखे, त्यांना इरिटेशन होऊ शकतं. हे कुठेतरी आपण सगळे विसरतो आणि गर्दी करायला लागतो ह्या सगळ्या ऍक्ट्रेस आणि ऍक्टर्सच्या अवतीभोवती. फार इम्पॉर्टंट आहे ऑफिसेस मध्ये सुद्धा पर्सनल आणि प्रोफेशनल बाउंड्रीज सेट करणं. काही लोक तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये जे घुसण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी एज्युकेट होणं त्या लोकांनीही गरजेचं आहे की यार पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या दोन्ही वेगळं ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज कुठेतरी असा कोलॅप्स आपल्याला बघायला मिळतो. तुम्हाला काय वाटतं जरा कमेंट मध्ये सांगा.